PM विद्यालक्ष्मी योजना 2026 काय आहे? PM विद्यालक्ष्मी योजना तर याच्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंत एज्युकेशन लोन भेटणार आहे. 3% व्याज सबसिडी आहे. या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मुलांच्या भविष्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. भारत शासनाच्या जे काही शिक्षण मंत्रालय आहे, उच्च शिक्षण विभागाद्वारे PM विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश मेधावी विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य प्रदान करणे, जे काही आर्थिक समस्यांना कारणीभूत आहे. कोणतीही विद्यार्थी गुणवत्ता उच्च शिक्षण घेत नाही. या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थी विनाशुल्क आणि विना संपार्श्विक शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. अर्ज प्रक्रिया डिजिटल, सरळ आणि पारदर्शी तयार केली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक आय 8 लाखपर्यंत आहे त्यांना 3% व्याज सबसिडी प्रदान केली जाते. योजनेचा उद्देश काय आहे? या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पैसे नाहीत अशांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे परंतु इकॉनॉमिकली काय सपोर्ट नाही, ह्या मुलांसाठी या योजनेमार्फत पैसे उपलब्ध करून दिले जातात, आर्थिक सहाय्य केलं जातं. लाभ कोण घेऊ शकतं? ज्या विद्यार्थ्यांना विनाशुल्क संपार्श्विक शिक्षण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्जाची रक्कम, कोर्स फीज, हॉस्टेलची फी, मेसचा खर्च, लॅपटॉप, राहण्याचा खर्च सगळं याच्यामध्ये दिलं जातं. तर याच्यामध्ये काही हिंदी शब्द आहेत, आपण मराठीत ट्रान्सलेट केलं आहे, परंतु काय या ठिकाणी लाभ बघा किंवा विनाशुल्क, संपार्श्विक, लॅपटॉप, राहण्याचा खर्च आदी यानुसार तय होत आहे. हे हिंदी काही शब्द आहेत, ते समजून घ्या. बघा या ठिकाणी 7,50,000पर्यंत लोनवर भारत सरकार 75% क्रेडिट या ठिकाणी देतं. बघा 8 लाख वार्षिक वाले जे कुटुंब आहेत त्यांना जवळपास 1 लाखपर्यंत जे लोन आहे त्याच्यावर 3% व्याज सबसिडी दिली जाते. नंतर 4.5 म्हणजे 4.5 लाख ज्यांचं उत्पन्न आहे अशांना PM-USP CSIS योजना अंतर्गत पूर्ण व्याज सबसिडी या ठिकाणी दिली जाते. कोणत्या? PM-USP CSIS ज्यांचं 4.5 लाख उत्पन्न आहे. लोन व्याजदर बँक EBLR प्लस 0.5% राहते आणि हे व्याज चुकवण्याची मुदत जास्तीत जास्त 15 वर्ष असू शकत नाही. म्हणजे 15 वर्ष जवळपास जास्तीत जास्त मुदत आहे, लक्षात घ्या. याची व्याज सबसिडी हे PM विद्यालक्ष्मी डिजिटल ॲपमध्ये ऑडिट रूपी जमा केली जाते, लक्षात घ्या. या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी काय पात्रता आहे? तो भारताचा नागरिक असावा, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे. 860 गुणवत्ता उच्च शैक्षणिक संस्थांमधून त्यांना मेरिट प्राप्त केलं असावं, हे महत्त्वाचं आहे. पारिवारिक वार्षिक आय आपण या ठिकाणी बघितली, त्याचं इन्कम 8 लाखपर्यंत झालं पाहिजे, ज्यासाठी 3% व्याज सबसिडी आहे. तो विद्यार्थी अन्य कोणत्याही सबसिडी योजनेचा गव्हर्नमेंटचे त्यांनी लाभ घेतलेला नसावा, असं या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी तरतूद केली, तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना लाभ घेणं चालू केला आहे तो मध्येच हा कोर्स सोडू शकत नाही, ज्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन घेतलं आहे. व्याज सबसिडी आणि क्रेडिटचा लाभ फक्त एकदाच मिळू शकतो, हे तितकंच महत्त्वाचं आहे. तो विद्यार्थी एकदाच लाभ घेऊ शकतो, पुन्हा नाही. उच्च शिक्षण संस्था दर्जा याचा उद्देश काय बघा. कोणत्या शिक्षण संस्थेमध्ये अर्ज करता येणार? NIRFच्या श्रेणीनुसार ज्या 100% शीर्ष 100 म्हणजे टॉप 100मध्ये ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी लाभ भेटणार आहे. राज्य सरकारमध्ये जे काही 200 टॉपमध्ये संस्था आहेत त्याच्यामध्ये लाभ भेटणार आहे. आणि शासनांतर्गत सर्व शिक्षण संस्थांमध्ये. विदेशी विद्यापीठ ज्या भारतीय कॅम्पसमध्ये योजना समाविष्ट नाही, हे लक्षात घ्या. ज्याला अर्ज करायचा त्यांनी PM विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं, ते लॉग इन पहिलं करायचं. नंतर विद्यार्थी जे काही स्टुडंट लॉग इन ते आहे ते करा. नंतर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी तयार करा. नंतर नोंदणी करायची. त्याच्यामध्ये नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID जो असेल तो ID त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. OTP तुम्हाला मोबाईलवर येईल, तो OTP या ठिकाणी कोणालाही शेअर करायचा नाही.
त्यानंतर तो OTP फिलअप करून त्या ठिकाणी पासवर्ड आणि कॅप्चा सबमिट करायचा आहे. या पद्धतीनं तुमची जी काही लॉग इन ID आहे ती तुमची तयार होईल. त्यानंतर तुम्ही त्या अकाउंटद्वारे जी काही अपडेट आहे ती नेहमी बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि या ठिकाणी तक्रारीसाठी त्यांचा टोल फ्री क्रमांक आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल 1800-1031. त्या ठिकाणी फोन नंबर पण आहे, टोल फ्री क्रमांकावर आहे. या ठिकाणी ईमेल आहे, 3 ईमेल आहेत बघा वेगळे. हे ईमेल पण तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी शॉर्टमध्ये सांगतो. आधार कार्ड महत्त्वाचं आहे, पॅन कार्ड आहे, तुमचा रहिवासी दाखला, मागील गुणपत्रिका ज्या वर्षाचे आहे ती मागच्या परीक्षेचा निकाल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जी CET असेल, जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याचा, जे काही तुम्हाला पहिलं प्रवेश प्रस्ताव म्हणजे एंट्रीचं जे काही पहिलं एक हे असतो फॉर्म असतो तो एंट्री फॉर्म आणि उत्पन्नाचा इन्कम सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.